पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। चला तर पाहूया महाराष्ट्रातील 3 मोठ्या बातम्या। बोदवड येथे शासकीय कर्मचाऱ्यांचं असहकार आंदोलन। लिपिक संवर्गाचं बेमुदत काम बंद। बोदवड तालुक्यात सर्व महाराष्ट्र शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं बोदवड तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये आज लिपिक वर्ग या ठिकाणी काम बंद आंदोलन या ठिकाणी तुम्ही घेतलेलं आहे। तुमच्या मुख्य मागण्या काय आहेत? जय शिवराज, जय संविधान, जय महाराष्ट्र। आम्ही सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी या ठिकाणी काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत। आमच्या शासनाकडे अशा प्रमुख मागण्या आहे की आम्हाला जुनी पेन्शन लागू करा, कारण नवीन पेन्शन जी आहे NPS तिच्यामध्ये कर्मचारी सुरक्षित नाही। जुनी पेन्शन याच्यासाठी की जुने पेन्शन जर मिळाली तर जे आपण सेवा करत असताना जे आपण कर्मचारी चांगलं जीवन जगत असतो तसंच त्यानं सेवानिवृत्तीनंतरसुद्धा त्याचं जीवन हे स्वाभिमानानं जगण्यात जावं यासाठी आम्ही जुनी पेन्शनची शासनाकडे मागणी करत आहोत। तसंच पदोन्नती स्तर कमी करावा। जे आमचं एसओचं पद आहे OSSचं याच्यामध्ये पदोन्नतीचा स्तर कमी करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। तसंच वेतन त्रुटी दूर करण्यासाठी आमची कर्मचाऱ्यांची मागणी आहे, कारण आमच्या लिपिक वर्गीयांची 4थ्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटीमध्ये तफावत झालेली आहे वेतनामध्ये। आमच्यासोबत जे ग्रामसेवक होते, स्थापत्य सहाय्यक होते, आरोग्यसेवक होते, यांचा वेतनाचा स्तर उंचावला गेला आहे ना, आमचा वेतन स्तर जो आहे तो खालीच राहिलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या वेतनामध्ये तफावत आहे। 4थ्या वेतन आयोगामध्ये आमचे सर्वांचे वेतन समान होते। आज जर त्यांचं वेतन पाहिलं तर त्यांचं वेतनाचा स्तर वाढलेला आहे आणि आमचं वेतनाचा स्तर अजून जिथं आहे तिथंच आहे। त्यामुळे आमची शासनाकडे अशी मागणी आहे की आमच्या शासनाने मागण्या मान्य करून आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा असं आमचं म्हणणं आपण शासनापर्यंत कळवावं असं आम्ही तुम्हाला विनंती करतो। आणि आपण या ठिकाणी आमची मुलाखत घेण्यासाठी उपस्थित झालं त्याबद्दल मी आमच्या जय महाराष्ट्र कर्मचारी संघटनेच्या वतीनं सर्व लिपिक बांधवांच्या वतीनं आपले आभार मानतो। धन्यवाद। आप देख रहे हैं सिल्लोड एक्सप्रेस न्यूज, जहां हम आपको दिखाते हैं जालना जिले सहित पूरे मराठवाड़ा की ताजा, सटीक और निष्पक्ष खबरें। कोंडाईचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गव्हाची तब्बल 3000 क्विंटलपेक्षा अधिक आवक झाल्यानं बाजारात दर घसरल्याचं चित्र आहे। नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूजसाठी प्रभाकर आडगाडे। आज आम्ही दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आलेलो आहोत। या ठिकाणी शेतकऱ्यांची बरीचशी मोठी आवक असल्यामुळे गहू, बाजरी, हरभरा या पिकांची मोठी आवक झाल्यामुळे शेतकरी कशा चिंतेत आहेत आणि व्यापारी वर्ग व या ठिकाणी सर्व झालेले सन्माननीय समितीचे अध्यक्ष, सचिव सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु मालाला पाहिजे तसा हमीभाव मिळत नाही आहे म्हणून शेतकरी वर्ग नाराज आहेत। सिल्लोड एक्सप्रेस न्यूज प्रभाकर आडगाडे। ब्रेकिंग न्यूज में आपका स्वागत है। इस वक्त की सबसे बड़ी खबर आ रही है। में आपका स्वागत है। आज हम आए हैं सिल्लोड तहसील कार्यालय में, जहां से आप देख सकते हैं हम आए हैं बलिराम मुंडे सर के कैबिन में, पुरवठा विभाग में। जैसे कि राशन कार्ड जो कि लोगों की बहुत सारी समस्या रही है, बहुत प्रॉब्लम्स रही है राशन कार्ड को,
इसी तरह से बलिराम मुंडे सर ने एक हमारे लिए नई योजनाएं लेकर आए हैं, नई बात लेकर आए हैं, जो अब तक के लोगों को राशन कार्ड की प्रॉब्लम्स हो रही थी, जो अब तक के लोगों के पास राशन कार्ड नहीं था। अब मुंडे सर से सुनेंगे हम आज ही जो निर्णय लिया गया है कि जो लोगों के पास राशन कार्ड नहीं है, जिन्हें राशन कार्ड की समस्या हो रही है, जो गरीब लोग हैं, जिन्हें लाचार लोग हैं, जिनके पास में राशन कार्ड नहीं है, उनके लिए कोई स्कीम निकाली गई है, कुछ योजनाएं निकाली गई है। तो आइए जानते हैं मुंडे सर से कि वो क्या स्कीम है, वो क्या योजनाएं हैं। सो मुंडे सर, हे जे छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर समाधान शिबिर आयोजन आहे हे पूर्ण आपल्या तहसील कार्यालयामार्फत प्रत्येक विभागामार्फत ज्या काही लोकांची पेंडिंग कामं असतील, जी. कामं राहिलेले असतील, जसं 7/12 फेरफार हे जे काय असतील याबाबत माहिती जी आहे ते अदर डिपार्टमेंट आपले महसूलचे डिपार्टमेंटचे त्याविषयी तुम्हाला अधिकारी कर्मचारी याबाबत माहिती देतील. मी पुरवठा विभागमध्ये नायब तहसीलदार बहिराम मुंडे तुम्हाला पुरवठा विभागाविषयी माहिती देतो की छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर समाधान शिबिरचे आयोजन करण्यात आलेलं आहे. हे 7 मार्चला शिवना येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या अगोदर जे आपल्या सिल्लोड तालुक्यातील जे कुणी गरजू लोक आहेत, खरोखर ज्यांच्याकडे राशन कार्ड नाहीये, ज्या लोकांना खरंच आज खाण्यासाठी कोणतंही साधन उपलब्ध नाहीये, असे लोक जसे असेल जसे कुणी झोपडपट्टीमध्ये राहणारे, अनाथ, अपंग, जे कागद कचरा उचलणारे, तृतीयपंथी असे जे कोणी लोक असतील ज्यांच्याकडे राशन कार्ड नाहीये आणि ज्यांना खरोखरच पोट भरण्याचं काही साधन नाहीये, असे आपल्या सिल्लोड तालुक्यातील जे कोणी लोक असतील त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि जर ते इकडे नसतील येतील तर पुन्हा त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही तिथे होम विजिट करून त्यांची शहानिशा खात्री इथे करू आणि त्यांना राशन कार्ड सुरू करून देऊ आणि धान्याचा लाभ सुरू करून देऊ. धन्यवाद सर. सर तुम्ही एवढं बोलले तर मला सांगायचं की जे आपले लोक आहे जे तुमच्याकडे येतात ते त्यांना काही डॉक्युमेंट पे करावं लागेल का? इथं काही डॉक्युमेंट लागेल का त्याचे? त्यांच्यासाठी आपल्याला त्यांचं आधार कार्ड लागेल, उत्पन्नाचा दाखला लागेल, रहिवासी दाखला लागेल, या गोष्टी त्यांना लागतील. आणि जर त्यांच्याकडे असं कोणतं साधन नसेल तर त्यांचं आधार कार्ड आणि ते इथले रहिवासी आहे त्याची शहानिशा करून आपण त्यांना राशन कार्ड सुरू करून देऊ आणि धान्य सुरू करून देऊ त्यांना. देख सकते हैं आप, बलिराम मुंडे सर ने यहाँ पर बहुत बड़ी बात की है कि अगर किसी के पास कोई भी डॉक्यूमेंट्स अगर नहीं रहे, इतने पर भी यहाँ पर सिर्फ उनका आधार कार्ड और उनका रहवासी लगेगा, जिसकी वजह से अब लोगों को राशन कार्ड की कोई प्रॉब्लम नहीं होगी। अब उन्हें कचरा चुनने की या किसी चीज की जरूरत नहीं होगी। अब उनका हक से वो राशन कार्ड बना भी सकते हैं और राशन लेकर अपना घर चला भी सकते हैं। देखते रहिए, बने रहिए हमारे साथ, फिर मिलेंगे आपको अगली खबर।